ओके, सो गुड मॉर्निंग विद्यार्थी मित्रांनो. आज आपण ऑर्गॅनिक केमिस्ट्री मधला सर्वात फंडामेंटल आणि फॅसिनेटिंग टॉपिक आपण आज शिकणार आहोत. तर हा टॉपिक सिलेबस मध्ये खूप कमी प्रमाणात असतो, परंतु हा टॉपिक ऑर्गॅनिक केमिस्ट्री मधला ड्युअल आहे. याशिवाय आपण पुढे जाऊ शकत नाही. जर हा टॉपिक आपल्याला समजला तर आपण लॉजिक ऑफ थाउजंड ऑफ रिएक्शन आपल्याला समजतील. जर हा टॉपिक आपण इथे समजलो तर या टॉपिकचं नाव आहे अरोमॅटिसिटी. टॉपिकचं नाव आहे अरोमॅटिसिटी. अरोमॅटिसिटी सर्वात महत्त्वाचा टॉपिक आहे. त्याला अरोमॅटिसिटी नेमकं काय प्रकार आहे? फॉर एक्झाम्पल, सपोज आपण परफ्यूमची बॉटल घेतली आणि परफ्यूमच्या बॉटलची जर आपण कॅप ओपन केली तर आपल्याला तिथे एक स्मेल जाणवतो. तर तो स्मेल कशामुळे? तर याला केमिस्ट म्हणतात की त्यामध्ये तो स्मेल हा अरोमॅटिक कंपाऊंडमुळे आहे. तर मग आता जर आपण बघायला गेलं तर मग जर ते केमिस्ट असं म्हणतात की स्मेल हा अरोमॅटिक कंपाऊंडमुळे आहे, मग ज्या ज्या कंपाऊंडला स्मेल आहे ते सर्व कंपाऊंड अरोमॅटिक आहे का? किंवा सगळे अरोमॅटिक कंपाऊंड स्मेल आहे का? तर असं काही नाही. अरोमॅटिक कंपाऊंड यांना स्मेल आहे हे मान्य आहे, परंतु तो स्मेल किंवा तो अरोमॅटिक कंपाऊंड हा इलेक्ट्रॉन स्टॅबिलिटीमुळे जास्त स्टेबल आहे, त्यामुळे त्या कंपाऊंडला स्मेल आहे. तर मग आपण आता पण तोच इम्पॉर्टंट टॉपिक बघणार आहे की काय नेमकं व्हॉट इज अरोमॅटिक कंपाऊंड आणि व्हॉट इज अरोमॅटिसिटी. सो या टॉपिक मध्ये आपल्याला चार महत्त्वाचे कंपाऊंड इथे बघायचे. पहिला आहे अरोमॅटिक कंपाऊंड, दुसरा आहे अँटी अरोमॅटिक कंपाऊंड, तिसरा आहे क्वासी अरोमॅटिक, होमो अरोमॅटिक आणि नॉन अरोमॅटिक कंपाऊंड. असे पाच प्रकारचे आपण अरोमॅटिक इथे कंपाऊंड बघणार आहोत. तर पहिला जो कंपाऊंड आहे अरोमॅटिक कंपाऊंड. अरोमॅटिक कंपाऊंड म्हणजे नेमकं काय? फॉर एक्झाम्पल जर आपण इथे बघायला गेलं तर सपोज आपण इथे बघितलं की दिस इज अ बेन्झीन रिंग. ओके, सो सेकंड स्ट्रक्चर आपण इथे बघायला गेलं आपण इथे जर हे 6 मॉलिक्यूल जर इथे बघितले तर या मॉलिक्यूलकडे जर नीट लक्ष दिलं तर आपल्याला या प्रत्येक मॉलिक्यूल मध्ये कॉन्जुगेशन दिसते. तर आपण इथे बघितलं बघा, हा बॉडीचे कॉन्जुगेट होते, हा बॉडीचे नसते, हा बॉडीचे इथे काय कॉन्जुगेशन दिसते, प्रत्येक मॉलिक्यूल मध्ये कॉन्जुगेशन दिसते. तर आपण पहिला आपण असा अभ्यास केलेला आहे की जिथे कॉन्जुगेशन असते तिथे मॉलिक्यूल स्टेबल असतो. पण इथे जर आपण बघायला गेलं तर ए बी सी डी ई एफ या 6 मॉलिक्यूल पैकी फक्त पहिले 3 मॉलिक्यूल स्टेबल आहे. जो शेवटचे 3 मॉलिक्यूल स्टेबल नाही. आपण इथे ए बी सी डी ई आणि एफ. आता यामध्ये जर आपण बघितलं तर ए बी सी हे मॉलिक्यूल स्टेबल आहे, डी ई एफ हे मॉलिक्यूल स्टेबल नाही. मग ते मॉलिक्यूल का स्टेबल नाही? जेव्हा सायंटिस्टने याच्यावरती एक्सपेरिमेंट केला तर तेव्हा त्यांना असं जाणवलं की डी ई एफ हे मॉलिक्यूल रूम टेम्परेचरला स्टेबलच नाहीये, हे मॉलिक्यूल फक्त लो टेम्परेचरला स्टेबल आहे. मग तेव्हा त्यांनी बघितलं की असं का होतंय. मग तेव्हा त्यांनी जेव्हा त्याचा मास स्पेक्ट्रोमेट्री चेक केली मॉलिक्यूलची, तेव्हा त्यांचं मास इन्क्रीज झालेले आहे. मग ते मास का इन्क्रीज झालं तर आपण बघूया. फॉर एक्झाम्पल मी घेतला सायक्लोब्युटाडाइन आहे, डी मॉलिक्यूल घेतला, काय याचं मास इन्क्रीज झालं? का हा रूम टेम्परेचरला स्टेबल नाहीये, हा लो टेम्परेचरला सुद्धा स्टेबल आहे. जेव्हा त्याचा मास स्पेक्ट्रोमेट्री चेक केली तेव्हा त्यांना असं जाणवलं की सपोज हा सायक्लोब्युटाडाइन मॉलिक्यूल, समजा मी हा 1 मोल घेतला, दुसरा हा सायक्लोब्युटाडाइनचा मॉलिक्यूल, तर यांच्यामध्ये डायमर तयार झाला. डायमर तयार झाला. इथे काय तयार झालं तर डायमर तयार झालेला आहे. जर आपण इथे बघितलं की कसं हे डायमर तयार झालं तर इथे जर बघायला गेलं याचं मेकॅनिझम, तर हा बॉन्ड किती व्होल्टेज शिफ्ट झाला, इथे निगेटिव्ह चार्ज झाला, हा बॉन्ड इथे आला पॉझिटिव्ह चार्ज, त्यामध्ये हा बॉन्ड सुद्धा खाली शिफ्ट झाला, तर ह्या कार्बन त्याला निगेटिव्ह चार्ज, इथे आला पॉझिटिव्ह चार्ज. ओके, आणि सो ही निगेटिव्ह पॉझिटिव्ह याच्यामध्ये तयार झालेला हा बॉन्ड अशा पद्धतीने डायमर तयार झालं आणि या मॉलिक्यूलचं मास वाढलं आणि हा मॉलिक्यूल स्टेबल नाही रूम टेम्परेचरला. ओके, इथपर्यंत आपण आलोय. तर मग पुढचा पॉइंट असा आहे की नेमकं अरोमॅटिक कंपाऊंड नेमकं का, म्हणजे अरोमॅटिसिटी नेमकं टर्म कुठून आली नेमकं. तर आपण इथे जर बघायला गेलो तर ए बी सी या मॉलिक्यूल मध्ये तिन्ही मॉलिक्यूल स्टेबल आहे. ओके, ही तिन्ही मॉलिक्यूल स्टेबल आहे. हा बी मॉलिक्यूल तर स्टेबल आहे, याच्यामध्ये कॉन्जुगेशन मध्ये 4 पाय इलेक्ट्रॉन याच्यामध्ये आहे, 4 पाय इलेक्ट्रॉन याच्यामध्ये हे 2 आणि हे 2. सो इथे 4 पाय इलेक्ट्रॉन आहे, मॉलिक्यूल स्टेबल आहे. परंतु याच्या कंपॅरिझनमध्ये जर बघितलं तर ए आणि सी हे दोन मॉलिक्यूल जास्त स्टेबल आहे. तर हे दोन मॉलिक्यूल का स्टेबल आहे? जर याचा आपण विचार केला तर याच्यामध्ये एक्स्ट्रा स्टॅबिलिटी आली, याच्यामध्ये एक्स्ट्रा स्टॅबिलिटी आली आणि ती एक्स्ट्रा स्टॅबिलिटी का आली? अकॉर्डिंग टू द हुकेल रूल. म्हणजे जन्माला हुकेल रूल. व्हॉट इज हुकेल रूल? हुकेल रूल असं सांगतो की सायक्लिक मॉलिक्यूल पाहिजे, प्लेनर मॉलिक्यूल पाहिजे. तर आपण इथे लिहिलं समजा, तर व्हॉट इज हुकेल रूल? हुकेल रूल काय सांगतो? तर मॉलिक्यूल हा सायक्लिक पाहिजे, दुसरा मुद्दा मॉलिक्यूल प्लेनर पाहिजे, तिसरा मुद्दा कॉन्जुगेशन पाहिजे मॉलिक्यूल, आणि चौथा पॉइंट त्याने इट्स
आपण इथे बघितलं तर 4n+2 पाय इलेक्ट्रॉन हा बुकेन संख्याने फॉलो केला पाहिजे. मग मॉलिक्यूल सायक्लिक दिसतो याच्यामध्ये. हो, मॉलिक्यूल सायक्लिक आहे. मॉलिक्यूल प्लेनर आहे. मग व्हॉट इज मीन बाय प्लेनर? क्वेश्चन मनामध्ये आला तर प्लेनर म्हणजे काय? तर तो मॉलिक्यूल sp2 पाहिजे किंवा तो मॉलिक्यूल sp पाहिजे. जर तो मॉलिक्यूल sp2 हायब्रिडायजेशन असेल किंवा sp असेल तर तो मॉलिक्यूल स्टेबल. जर आपण इथे बघितलं तर हा कार्बन sp2 हा कार्बन sp2 म्हणजे म्हणतात की हायब्रिडायजेशन कसं करतात? आपण हायब्रिडायजेशन करतात तर हायब्रिडायजेशनचा एक सोपा फॉर्म्युला काय लक्षात ठेवायचा की हायब्रिडायजेशन करण्याचा सोपा नंबर ऑफ सिग्मा बॉन्ड प्लस नंबर ऑफ लोकलाइज्ड इलेक्ट्रॉन पेयर. लोकलाइज्ड इलेक्ट्रॉन पेयर. मग आता इथे जर सपोज आपण हा कार्बन घेतला, या कार्बन मध्ये जर नंबर ऑफ सिग्मा बॉन्ड किती आहे तर दिस इज ए हा दुसरा आणि इथला हायड्रोजन तिसरा. तर किती आहे सिग्मा बॉन्ड किती? 3 आहे. आपण इथे या फॉर्म्युला पुट करूया. नंबर ऑफ सिग्मा बॉन्ड 3 आहे. नंबर ऑफ लोकलाइज्ड इलेक्ट्रॉन पेयर. लोकलाइज्ड इलेक्ट्रॉन पेयर म्हणजे जी लोकलाइजेशन मध्ये जात नाही, जी कॉन्जुगेशन मध्ये पार्टिसिपेट करत नाही, जी फिक्स आहे ती. तर या मॉलिक्यूल मध्ये आपण बघितलं तर इथे लोन पेयरच नाही. सो आपण इथे 0 म्हणूया. सो इथे आन्सर आला आपला 3. मग 3 म्हणून त्याला आपण म्हणतो sp3. सो याचा हायड्रोजन काय झालं? sp2. सो प्रत्येक कार्बनला sp2 आहे म्हणून तो मॉलिक्यूल प्लेनर आहे. कॉन्जुगेशन आहे मॉलिक्यूल मध्ये. हो, कॉन्जुगेशन आहे मॉलिक्यूल मध्ये. तो शेवटचा बुकेन सोल्यूट 4n+2 पाय इलेक्ट्रॉन म्हणून म्हणते का ते पण आपण बघूया. आता 4n+2 पाय इलेक्ट्रॉन जर आपण बघितलं तर इथे हा जो n आहे तो n काय रिप्रेझेंट करतो? 0 1 2 3 आणि 4 त्याला किती पण. पण फॉर एक्झाम्पल जर आपण इथे बघितलं यामध्ये जर आपण बघितलं तर इथे किती पाय इलेक्ट्रॉन आहे? 2 4 6 पाय इलेक्ट्रॉन आहे. आपण इथे लिहूया 6 पाय इलेक्ट्रॉन. ओके, इथे 6 पाय इलेक्ट्रॉन. इथे जर आपण म्हटलं तर इथे आहे 2 पाय इलेक्ट्रॉन आणि इथे जर बघितलं तर 4 पाय इलेक्ट्रॉन. ओके, आता ही पाय इलेक्ट्रॉन कशी काढायचं? कोणताही बॉन्ड 2 इलेक्ट्रॉन म्हणून तयार झाला तर हा बॉन्ड बघितलं तर हा एक इलेक्ट्रॉन हा एक इलेक्ट्रॉन म्हणून 2 पाय इलेक्ट्रॉन म्हणून तयार झालेला आहे. तर आता इथे आपण बघितलं तर सपोज आपण एक्झाम्पल बेसिक बेन्झीनचं बघतोय तिथे 6 पाय इलेक्ट्रॉन आहे. जर सपोज आपण या फॉर्म्युल्यामध्ये इथे टाकला 4 n ची व्हॅल्यू किती 1 टाकली +2 आणि पाय इलेक्ट्रॉन तर इथे किती भेटते? 4 + 2 पाय इलेक्ट्रॉन आणि आपण किती बेन्झीन किती पाय इलेक्ट्रॉन? 6 पाय इलेक्ट्रॉन. तर ही व्हॅल्यू किती आहे? 6 पाय इलेक्ट्रॉन = 6 पाय इलेक्ट्रॉन. सो हे जी आणि हा केलं केला दोन्ही इलेक्ट्रॉन सेम आहे. म्हणजे या बेन्झीन मॉलिक्यूलनं त्या सर्व ज्या इलेक्ट्रिसिटी क्रायटेरिया सगळा क्लिअर केला. म्हणजे तो सायक्लिक पण आहे, प्लेनर पण आहे, कॉन्जुगेशन पण आहे त्याच्यामध्ये आणि त्याच्यामध्ये त्याने बुकेन सोल्यूट पण फॉलो केलेला आहे. सो हा कंपाऊंड मोर स्टेबल आहे. त्या पद्धतीने हा मॉलिक्यूल पण तसा स्टेबल आहे. मग A आणि C हे एक्सेप्शनली मोर स्टेबल आहे. त्याच्यामध्ये एक्स्ट्रा स्टॅबिलिटी आहे. मग ती एक्स्ट्रा स्टॅबिलिटी एक्सप्लेन करण्यासाठी एक नवीन प्रॉपर्टी आली आणि त्या नवीन प्रॉपर्टीला आपण म्हणतो एरोमॅटिसिटी. म्हणून इथे एरोमॅटिसिटी जन्म झाला. ओके, सो सर्वात महत्त्वाचं. मग आता जर तुमच्या मनात प्रश्न आला असेल की इथे जर बघितलं इथे पण 2 पाय इलेक्ट्रॉन दिसतात, इथे पण मला 4 पाय इलेक्ट्रॉन दिसतात आणि ह्या मॉलिक्यूलमध्ये बघितलं की मला 4 पाय इलेक्ट्रॉन दिसतात. ओके, सो एक गोष्ट काय लक्षात ठेवायची. आता जर तुम्ही इथे जर बघितलं सपोज आपण जर नेक्स्ट पॉइंट कडे जर गेलो तर त्यामध्ये महत्त्वाची गोष्ट आपल्याला अशी लक्षात ठेवायची आहे की कॉन्जुगेशन म्हणजे स्टॅबिलिटी नाही. हा एकदम महत्त्वाचा पॉइंट लिहून घ्यायचा की कॉन्जुगेशन does not always leads to stability. तुम्ही सर मला योग्य प्रूव्ह करून द्या. कॉन्जुगेशन म्हणजे स्टॅबिलिटी नाही. ही तुम्हाला प्रूव्ह करून तुम्हाला सपोज फॉर एक्झाम्पल आपण बघितलं की हा मॉलिक्यूल स्टेबल आहे DEF हे मॉलिक्यूल स्टेबल आहे. समजा आपण बघितलं तर हा साइड टेबल आहे 4 पाय इलेक्ट्रॉन. ओके, आणि या पद्धतीने आपण दुसरा एक बघूया. आता इथे पण 4 पाय इलेक्ट्रॉन. तर या दोघांचे जर कंपॅरिझन केले तर हा मॉलिक्यूल जास्त स्टेबल आहे या मॉलिक्यूलपेक्षा. झालं कॉन्जुगेशन करतो म्हणजे कॉन्जुगेशन म्हणजे स्टॅबिलिटी नसते. आता कॉन्जुगेशन आहे सायक्लिक आहे परंतु हा मॉलिक्यूल स्टेबल आहे. हा पहिला पॉइंट लक्षात ठेवायचा. दुसरा पॉइंट इथे एक महत्त्वाचा लक्षात ठेवायचा तो म्हणजे असा की दुसरा पॉइंट म्हणजे असं लक्षात ठेवायचा की जो सायक्लिक जो पार्ट असतो फॉर एक्झाम्पल आपण इथे जर बघितलं मी जर ही रिंग घेतली आणि याच्यामध्ये जर बघितलं हा पॉझिटिव्ह आणि इथे सेम तसंच मॉलिक्यूल घेतला हा पॉझिटिव्ह. आता यामध्ये एक लक्षात ठेवायचं की जो सायक्लिक कॉन्जुगेटेड सिस्टीम इज ऑलवेज मोर स्टेबल दॅन असायक्लिक काउंटरपार्ट. हा काय एक असायक्लिक आहे आणि हा काय सायक्लिक आहे. यांच्या दोघांचं जर आपण कंपॅरिझन केलं तर हा मॉलिक्यूल जास्त स्टेबल आहे.
सायक्लिक हा मोर स्टेबल आहे असायक्लिक पेक्षा. मग इथं आपण अरोमॅटिसिटी अशी मल्टिप्लिकेशन म्हणू शकतो का? काय cyclic the electrostability of cyclic conjugative system as compared to a cyclic counterpart can be defined or can be explained on the basis of one property. This property is called as aromaticity. तर आपण काय म्हणतो aromaticity म्हणतो. मग यामध्ये आपण महत्त्वाचा पॉइंट असतो होतोय हे सर्वात बेसिक की काय aromaticity aromaticity कुठून आली aromaticity का aromaticity जन्मला. तर आपण इथे सर्वात महत्त्वाचा गेला तुमचा पॉइंट तर पॉइंट असा आहे की जे aromatic compound म्हणजे काय अँटी एरोमॅटिक कंपाऊंड म्हणजे काय नॉन एरोमॅटिक कंपाऊंड म्हणजे काय होमो एरोमॅटिक कंपाऊंड म्हणजे काय आणि क्वासी एरोमॅटिक कंपाऊंड म्हणजे काय हा एक सर्वात महत्त्वाचा प्रश्न आहे. तर एरोमॅटिक कंपाऊंड म्हणजे काय तर आपल्याला पहिला एक मुद्दा कळला की एरोमॅटिक कंपाऊंड सायक्लिक पाहिजे प्लेनर पाहिजे कॉन्जुगेशन पाहिजे आणि बुके रूल फॉलो केला पाहिजे याला आपण एरोमॅटिक कंपाऊंड म्हणतो. दुसरा मुद्दा अँटी एरोमॅटिक कंपाऊंड म्हणजे काय फॉर एक्झाम्पल बघा अँटी एरोमॅटिक कंपाऊंड आता अँटी एरोमॅटिक कंपाऊंड म्हणजे काय अँटी एरोमॅटिक कंपाऊंड म्हणजे काय पाहिजे तो सायक्लिकच पाहिजे ओके तो प्लेनरच पाहिजे ओके म्हणजे त्याच्यामध्ये sp2 किंवा sp हायब्रिडायझेशन चे कार्बन पाहिजे किंवा ते ऍटम पाहिजे. तिसरा मुद्दा तो त्याच्यामध्ये कॉन्जुगेशन पाहिजे ओके आणि चौथा पॉइंट म्हणजे तो जो मॉलिक्यूल आहे त्याने फॉलो केला पाहिजे. काय फॉलो केला पाहिजे फॉलो दी 4n 5 इलेक्ट्रॉन रूल त्याने 4n 5 इलेक्ट्रॉन रूल त्याने फॉलो केला पाहिजे अँटी एरोमॅटिक कंपाऊंड. म्हणजे सर मला एक नंबर आहे आता एनर्जी व्हॅल्यू जशी 1 2 3 4 फॉर एक्झाम्पल आपण स्ट्रक्चर घेऊया स्ट्रक्चर समजा असं घेतलं ओके सो आता इथे जर बघितलं तर ते 2 पाय इलेक्ट्रॉन येते ओके या लोन पेअरचे 2 इलेक्ट्रॉन किती इलेक्ट्रॉन झाले 4 पाय इलेक्ट्रॉन झाले ओके मग हा कंपाऊंड अँटी एरोमॅटिक आहे की ते आपण बघूया. आता इथे काय 4 पाय इलेक्ट्रॉन त्याने फॉलो 4 टाकला इथे इनिशियली 1 टाकली हा पार्ट असा आहे इलेक्ट्रॉन तर आपल्याला 4 पाय इलेक्ट्रॉन ओके तो हे इलेक्ट्रॉन आणि हे सेम आले सो हा कंपाऊंड अँटी एरोमॅटिक आहे. मग अँटी एरोमॅटिक ची प्रॉपर्टी आहे सायक्लिक पाहिजे प्लेनर पाहिजे कॉन्जुगेशन पाहिजे आणि त्याने हा रूल फॉलो केला पाहिजे ओके. सो सर्वात महत्त्वाचा पॉइंट आता आपण बघतोय की तर आपल्याला ते कन्सेप्ट क्लिअर झाले ओके एरोमॅटिक कंपाऊंड व्हॉट इज अँटी एरोमॅटिक कंपाऊंड ओके. सो नेक्स्ट स्टेप जी आहे ती म्हणजे नॉन एरोमॅटिक कंपाऊंड. नॉन एरोमॅटिक कंपाऊंड म्हणजे असे कंपाऊंड की ते एरोमॅटिकची पण प्रॉपर्टी फॉलो करत नाही आणि अँटी एरोमॅटिकची पण फॉलो करत नाही आपण म्हणतो नॉन एरोमॅटिक कंपाऊंड. तर आपण दुसरं कंपाऊंड म्हणतो नॉन एरोमॅटिक कंपाऊंड. आता काय नॉन एरोमॅटिक कंपाऊंड असे कंपाऊंड किती कंपाऊंड एरोमॅटिक आणि नॉन एरोमॅटिक कंपाऊंडची प्रॉपर्टी फॉलो करत नाही आपण म्हणतो नॉन एरोमॅटिक कंपाऊंड. या आपण एक्झाम्पल मध्ये समजून घेऊया. फॉर एक्झाम्पल आपण घेऊया हा मॉलिक्यूल घेतला. आता या मॉलिक्यूल मध्ये जर तुम्ही बघितलं तुम्ही जर सर हा सायक्लिक आहे ओके हो सायक्लिक आहे तुम्ही हा प्लेनर आहे प्लस काय प्लेनर आहे प्लेनरची प्रॉपर्टी काय सो sp2 पाहिजे किंवा sp पाहिजे. जर आपण बघितलं तर हा कार्बन आहे sp2 हा कार्बन आहे sp2 आपण हे काढला अकॉर्डिंग टू मी मास सांगितलं फॉर्म्युला. आता ह्या कार्बन कडे जर बघितलं आपण हायब्रिडायझेशनचा फॉर्म्युला इथे शिकलो नंबर ऑफ सिग्मा बॉन्ड प्लस नंबर ऑफ लोकलाइज्ड इलेक्ट्रॉन पेअर तर यामध्ये आपण टाकून घेतलं नंबर ऑफ सिग्मा बॉन्ड किती आहे इथे जर बघितलं तर यामध्ये हायड्रोजन पण आहे किती नंबर ऑफ सिग्मा बॉन्ड 4 आणि नंबर ऑफ लोकलाइज्ड इलेक्ट्रॉन 0 इथे 4 आला काय sp3 इथे आला sp3 हायब्रिडायझेशन म्हणजे या कार्बनचं हायब्रिडायझेशन sp3 आहे. आपल्याला फक्त sp2 किंवा sp पाहिजे म्हणजे हा कंपाऊंड झाला नॉन एरोमॅटिक झाला. म्हणजे आपल्याला महत्त्वाचा प्रकार कळला व्हॉट इज एरोमॅटिक कंपाऊंड व्हॉट इज नॉन एरोमॅटिक कंपाऊंड व्हॉट इज अँटी एरोमॅटिक कंपाऊंड हा पॉइंट आपल्याला इथे कळला ओके. सो सर्व महत्त्वाचे प्रश्न पुढे क्लिअर केला. आता एक महत्त्वाचा प्रश्न असा आहे की एरोमॅटिक कंपाऊंड त्याचे काही प्रॉपर्टीज आहेत त्या प्रॉपर्टी आपण इथे 1 मिनिटात समजून घेऊया. काय आहे एरोमॅटिक कंपाऊंड तर एरोमॅटिक कंपाऊंडची अशी प्रॉपर्टी एरोमॅटिक कंपाऊंड does not undergo electrophilic addition reaction. इलेक्ट्रोफिलिक एडिशन रिएक्शन या एरोमॅटिक कंपाऊंड मध्ये इलेक्ट्रोफिलिक एडिशन रिएक्शन होत नाही. मग ते मशीन कोणती रिएक्शन होते एरोमॅटिक कंपाऊंड मध्ये तर एरोमॅटिक कंपाऊंड मध्ये इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन होत असते. कोणती रिएक्शन होत असते आपण इथे घेऊया एरोमॅटिक कंपाऊंड undergo electrophilic
सबस्टिट्यूशन रिएक्शन, याच्यामध्ये इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन. ओके, सो आपल्याला एक मुद्दा कळला, एरोमॅटिक कंपाऊंड म्हणजे काय, तो सायक्लिक पाहिजे, तो प्लेनर पाहिजे, त्याच्यामध्ये कॉन्जुगेशन पाहिजे, त्याने गुगल रूल फॉलो केला पाहिजे, हे आपल्याला सगळं कळलं. मग हे सायक्लिक हे एरोमॅटिक कंपाऊंड आहे, याच्यामध्ये ऍडिशन रिएक्शन होत नाही इलेक्ट्रोफाइलची, याच्यामध्ये फक्त सबस्टिट्यूशन रिएक्शन होते. फॉर एक्झाम्पल तुम्हाला बघायचे आपण बघितलं, आता एक गोष्ट आपण तिथे बघितलं, जर समजा मला एक आन्सर सांगा, आपण लॅब मध्ये असताना आपण अनसॅच्युरेशन ओळखण्यासाठी म्हणजे त्या कंपाऊंड मध्ये डबल बॉन्ड आहे का ट्रिपल बॉन्ड आहे यासाठी आपण एक रिएक्शन करत असतो, आणि त्या रिएक्शनला आपण म्हणतो ब्रोमिनेशन रिएक्शन. म्हणजे तो कंपाऊंड त्याची रिएक्शन ब्रोमिन वॉटर बरोबर करायची, जर तिथे जर तुझा रिड्यूस करत झाला तर त्यामध्ये अनसॅच्युरेशन रिलेटेड आहे, आपण आजपर्यंत शिकत आलेलो आहे. इथे पण आपण तसंच काय करून बघूया, आपण घेतला समजा बेन्झीन, इथे घेतला आपण समजा बेन्झीन. आता हा बेन्झीन घेतला आणि या बेन्झीनची रिएक्शन आपण केली ब्रोमिन वॉटर मधून, मी समजा आपण घेतला एक्सेस जास्त प्रमाणात घेतला, तर इथे काय रिएक्शन होणार आहे, जर आपण इथे बघायला गेलं तर काय होणार आहे, हा पाय बॉन्ड ब्रेक होणार आहे, त्याचा या ब्रोमिन वरती अटॅक होणार आहे, आणि इथे काय तयार होणार बघा, इथे जर आपण बघितलं तर इथे काय होणार, हा ब्रोमिन तयार होणार, हा ब्रोमिन तयार होणार. परंतु हा बियर एक्सेस प्रमाणात आहे, म्हणजे रिएक्शन स्टॉप होणार नाही. इथे पुढे जर बघितलं तर ही रिएक्शन एक्सेस मध्ये बियर आहे, तर इथे काय होणार बघा, इथे पण बियर आहे ना, इथे पण बियर आहे ना, हा पहिला होता, हा पण बॉन्ड ब्रेक होणार, इथे पण बियर आहे ना, इथे पण बियर आहे ना, इथे पण बियर आहे ना, आणि इथे पण बियर आहे ना. जर या ठिकाणी बघायला गेलं तर ब्रोमिनची जी ऍरोमॅटिसिटी आहे त्याची जी स्टॅबिलिटी ती पूर्ण डॅमेज झाली, पूर्ण संपलेली आहे. का, कारण त्याच्यावरती अशा पद्धतीने सबस्टिट्यूशन रिएक्शन आहे, त्यामुळे ही रिएक्शन होत नाही होत रिएक्शन. बेन्झीन ही रिएक्शन करत नाही, कारण त्याची ऍरोमॅटिसिटी पूर्ण संपलेली आहे, ऍरोमॅटिसिटी त्याची पूर्ण गेलेली आहे. सो मग बेन्झीनमुळे अशा पद्धतीने ऍडिशन रिएक्शन होते, या ब्रोमिनची ऍडिशन होत नाही, म्हणून ते म्हणतात की डज नॉट अंडरगो इलेक्ट्रोफिलिक ऍडिशन रिएक्शन. मग प्रश्न मनामध्ये आला की जर ब्रोमिन मध्ये ऍडिशन रिएक्शन होत नाही तर मग सबस्टिट्यूशन रिएक्शन होते. मग सबस्टिट्यूशन रिएक्शन कशी होते, समजा आपण इथे बघूया, ही ऍडिशन रिएक्शन होत नाही. आता जर आपण इथे बघितलं तर याच्यामध्ये सबस्टिट्यूशन रिएक्शन होते. समजा आपण इथे पुन्हा बियर टाकणार ब्रोमिन, मग सबस्टिट्यूशन रिएक्शन कशी होते तुम्हाला प्रश्न आला तर इथे आपल्याला दाखवला असतो कॅटलिस्ट, विदाउट कॅटलिस्ट बेन्झीन इलेक्ट्रोफिलिक रिएक्शन करत नाही. तर आपण ते कॅटलिस्ट टाकला FeCl3. आता तुम्हाला काय FeCl3, FeCl3 हा लेविज ऍसिड आहे, फेरिक क्लोराइड हा लेविज ऍसिड आहे, हा काय लेविज ऍसिड. मग तुम्ही असं व्हॉट इज लेविज ऍसिड, लेविज ऍसिड म्हणजे काय, तर तो इलेक्ट्रॉन डिफिशियंट असतो, त्याच्याकडे इलेक्ट्रॉनची कमी असते, तो शोधत असतो कुठून मला इलेक्ट्रॉन भेटेल, कुठून मला इलेक्ट्रॉन भेटेल. सो तो कसा इलेक्ट्रॉन डेफिशियंट आहे. मग तुम्ही म्हणसाल की हा इलेक्ट्रॉन डेफिशियंट आहे, पण तो इलेक्ट्रॉन कुठे घेईल, त्याला इलेक्ट्रॉन घ्यायला जागा आहे का. जर आपण ते बघितलं Fe जर इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन बघितलं तर ते काय असतं 1s2 2s2 2p6 3s2 4s2 आणि 3d6. त्याच्यामध्ये d6 ऑर्बिटल एम्प्टी d6 ऑर्बिटल, त्या एम्प्टी d6 ऑर्बिटल मध्ये तो इलेक्ट्रॉन घेणार. म्हणजे इथे एक पॉइंट क्लिअर झाला, मला रिएक्शन करायचं असेल तर कॅटलिस्ट टाकावं लागेल, विदाउट कॅटलिस्ट रिएक्शन होणार नाही, आणि त्यासाठी मला तुम्ही रिएक्शन टाकलेलं आहे. आता तुम्ही बघितलं ही रिएक्शन कशी होणार, आपण तिथे बघितलं हा ब्रोमिन आहे, हा पण ब्रोमिन आहे. या ब्रोमिन मध्ये 3 लोन पेअर इलेक्ट्रॉन असतात, 3 इलेक्ट्रॉन पेअर असतात, हे आपण बघितलं. आणि याची रिएक्शन आपण FeCl3 बरोबर केली. आता या FeCl3 कडे MTD ऑर्बिटल असतात पद्धतीने प्रेझेंट. तर आता इथे काय होणार, हा इलेक्ट्रॉन पेअर इथे जाणार, ओके, इथे गेला तर इथे काय तयार होणार आहे, हा ब्रोमिन आणि FeCl3 आता इथे काय होतं माहिती का, हा ब्रोमिन मध्ये हा ब्रोमिन बॉन्ड हा वीक असतो. काय लक्षात ठेवायचं की ब्रोमिन किंवा दोन हायड्रोजन ऍटम मधला बॉन्ड किंवा दोन हेटेरो ऍटम मधला बॉन्ड हा वीक असतो. तुम्ही का वीक असतो, तर इथे बघायला याच्यामध्ये जास्त इलेक्ट्रॉन डेन्सिटी आहे, ब्रोमिन वरती जास्त इलेक्ट्रॉन, सो ही इलेक्ट्रॉन डेन्सिटी जास्त आहे, त्यामुळे इलेक्ट्रॉन मध्ये रिपल्शन होतं आणि तो बॉन्ड इझिली ब्रेक होतो. जर आपण बघितलं तर हा बॉन्ड इझिली ब्रेक होतो, हे दोन इलेक्ट्रॉन इथेच. ओके, सो हा ब्रोमिन विदाउट इलेक्ट्रॉन घेता, त्याचे इलेक्ट्रॉन घेता तो बाहेर पडला, म्हणजे तिथे काय तयार झाला, Br पॉझिटिव्ह तयार झाला, हा आपण म्हणतो इलेक्ट्रोफाइल. ओके, तर तो असा बाहेर पडला, त्याने कोणताही इलेक्ट्रॉन घेतला नाही, असाच बाहेर पडला, मग Br+ भेटला. आणि या ब्रोमिनने दोन इलेक्ट्रॉन घेतले, याच्यावरती कसं झालं, म्हणून याच्यावरती आला निगेटिव्ह चार्ज, हा बॉन्ड इथे झाला ब्रेक, आपण इथे बघितलं Br+. मग हा Br+ आता इथे रिएक्ट होणार. ओके, सो आता आपण इथे बघितलं हा Br+ इथे रिएक्ट होणार.
Br प्लस रिएक्ट झाला इलेक्ट्रोफाइल. तर आता या स्टेप मध्ये काय होणार तर इथला हायड्रोजन होणार, इथला हायड्रोजन. तर आता काय होतं माहिती का हा बॉन्ड Br प्लस ला घेतो इलेक्ट्रॉन या पाय बॉन्डचे इलेक्ट्रॉन याच्यावरती अटॅक करतात. तर इथे काय तयार होतं ते आपण बघितलं तर इथे तयार होतो हा Br. ओके आणि हे दोन पाय बॉन्ड असेच. ओके सो आता इथे जर बघायला गेलं तर इथे पण ऍरोमॅटिक डिस्टर्ब झाली होती कारण हा बॉन्ड इथला गेला. सो याच्या करता इथे काय होतं ऍरोमॅटायझेशन होतं, ऍरोमॅटायझेशन होतं. आणि या ऍरोमॅटायझेशन झाल्यामुळे आता इथे काय होतं हा हायड्रोजन इथे काय होतं कारण इथे बॉन्ड विचारला इथे जर आपण बघितलं हा ब्रोमिनचा बॉन्ड गेला तर इथे त्याला पॉझिटिव्ह चार्ज आला होता. इथे पॉझिटिव्ह या पॉझिटिव्ह चार्जला या कार्बनला काय केला स्टॅबिलाइज करण्यासाठी हायड्रोजन इथे अटॅक करतो आणि इथे आपली फायनल कंपाऊंड तयार होतो. आता ही रिएक्शन इथे स्टॉप होते, रिएक्शन पुढे जात नाही. तुम्ही अशा काय रिएक्शन स्टॉप होते कारण इथे आता बघा इलेक्ट्रॉन डेन्सिटी जास्त आहे, इलेक्ट्रॉन रिच आहे, ब्रोमिनकडे पण इलेक्ट्रॉन डेन्सिटी आहे. सो त्यामुळे ह्या ब्रोमिन पुन्हा अटॅक करत नाही, स्वतःची ऍरोमॅटिसिटी तो घालवत नाही, त्यामुळे ही रिएक्शन स्टॉप होते. आणि अशा पद्धतीने ऍरोमॅटिक कंपाऊंड मध्ये इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन होते. ओके सो आज आपण या पॉइंट मध्ये एवढं शिकलो की ऍरोमॅटिक कंपाऊंड म्हणजे काय, व्हॉट इज अ अँटी ऍरोमॅटिक कंपाऊंड, व्हॉट इज अ नॉन ऍरोमॅटिक कंपाऊंड, ऍरोमॅटिसिटी आली कुठून, ऍरोमॅटिसिटीची गरज काय होती आणि ऍरोमॅटिक कंपाऊंड मध्ये नेमकं कोणत्या प्रकारचे रिएक्शन होतात आणि कोणत्या प्रकारचे रिएक्शन होतात ते आपण आधी बघितलं. विदाउट कॅटलिस्ट बेन्झीनची इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन होते. हे सर्व पॉइंट आज आपण इथे क्लिअर केलेले आहे. थँक्यू सो मच.